त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतम्। बोलिए ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतम्। बोलिए ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षयमामृतम्। हर हर, जोर से बोलिए हर 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 महादेव शंभो। अखिल कोटि ब्रह्मांड नायक अनंत अकारण करुणावलय पंडित पांडुरंग परमात्मा श्री भोलेनाथ माँ जगदम्बा पराम्बा शक्ति श्री गणेश जी श्री कार्तिक स्वामी ग्राम देवता स्थान देवता इष्ट देवता श्री गुरुदेव भगवान इन सभी की सेवा में उपलक्ष्य में शिव महापुराण कथा का यह आयोजन और आज का आखिरी दिन। आज इस कथा का अंतिम पड़ाव आ चुका है जिसमें आज हम कथा का मर्म जानेंगे। सात दिन से हमने अलग अलग भक्तों की कथा सुनी। कुछ कथाएं भोले बाबा के परिवार के विषय में थी, कुछ कथाएं भोले बाबा के कुछ भक्तों के बारे में थी। बाबा के अनंत भक्त हैं, बाबा के अनंत अवतार हैं, अनंत स्वरूप है। हम एक स्वरूप में नहीं देख सकते। जैसे पांडुरंग का वर्णन करते समय हम कहते हैं अनंत वेशे अनंत रूपे देखले म्याता से समय न गवाते हुए मैं महादेव के अवतारों के बारे में चर्चा करूंगा। कितने अवतार है हमें तो सिर्फ एक ही पता है, जिनके नाम ही हम लेते हैं। भोलेनाथ कहते हैं, कभी महादेव कहते हैं, कभी उमानाथ कहते हैं, कभी हम उसे हिमनग जामात कहते हैं, कभी नीलकंठ भगवान कहते हैं, कभी त्र्यंबक भगवान कहते हैं। लेकिन ये सब तो उन एक ही भगवान के नाम हुए, 108 नाम है। लेकिन मेरे बाबा के अनंत अवतार है। उन अवतारों का नाम मैं आपको बताऊंगा और कथा थोड़ी थोड़ी बताऊंगा, क्योंकि बाकी अवतारों की कथा तो हमने बीच बीच में सुन ही ली है। बाबा के मुख्य दशावतार है। उन दशावतारों में पहला अवतार है महाकाल का, दूसरा तारा अवतार है, तीसरा भुवनेश अवतार है, चौथा षोडश अवतार है, पांचवा भैरव अवतार है, छठा छिन्न मस्तक गर्जा अवतार है, सातवां धूम्रवान अवतार है, आठवां बगलामुख अवतार है, नौवां मातंग अवतार है और 10वां कमल नाम का अवतार है। जब जब बाबा अवतार लेते उस समय माँ उनके 7 अवतार लेती है। जब बाबा महाकाल होते तो माँ महाकाली होती है। ध्यान में रखिए ना, बहुत बढ़िया। और इतना आपको डीप में कोई नहीं बताएगा। आप कथा तो टीवी पर हर बार सुनते हैं, इतना डीप में नहीं सुनने को मिलेगा।
ध्यान देकर सुनिए। जब बाबा महाकाल बनते तो माता कौन बनती है? महाकाली बनती है। जब बाबा तारा बनते तो माँ तारेश्वरी बनती है। जब बाबा भुवनेश बनते तो माँ भुवनेश्वरी बनती है। कौन बनती है? भुवनेश्वरी माता। ऐकलंय का तुम्ही नाव कधी? भुवनेश्वरी माता। जेव्हा षोडश बनतात तेव्हा षोडश, आणि जेव्हा भैरव बाबा म्हणतात तेव्हा आई साहेब भैरवी बनतात। जेव्हा छिन्नमस्तक गिरिजा बनतात तेव्हा आईचा अवतार छिन्नमस्तकी आहे। जेव्हा बगलामुख अवतार घेतात बाबा तेव्हा बगलामुखी माता म्हणून एक आईचं स्वरूप आहे, बगलामुखी माता। ही बगलामुखी मातेचं छिन्नमस्तक गिरिजा मगाशी बोललो ना, हिचं मंदिर बंगालमध्ये आहे। तिने कसं मंदिर माहिती का? स्वतःचं मुडकं स्वतःने काढून घेतलंय आणि बाजूला एका हातात धरलंय आणि तशी उभी आहे ती माता। तिची कथा फार वेगळी। देवी भागवतामध्ये छिन्नमस्तक गिरिजा मातेची कथा आली आहे। बगलामुखी मातेची कथा पण तिकडेच आली आहे। आता कधी सांगण्याचा योग आला तर तिथं या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील। जेव्हा 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 बाबा मातंग अवतार घेतात तेव्हा ही मातंगी होते, मातंगी माता होते। अनेक स्वरूप त्या आईचे आहेत। त्यानंतर बाबाचे 11 मुख्य रुद्र आहेत। किती रुद्र आहेत? 11। सुरुवातीचा अर्धा तास तुम्हाला जरा जड जाईल बरं का, पण ऐकणं गरजेचं आहे, महत्वाची माहिती आहे। 11 रुद्रांची नावं मी बोलून दाखवेल, तुम्ही ऐका। जर झालं तर पाठ करून घ्या। मला माहिती तुम्ही पाठ करणार नाही कारण तुम्हाला पुढे परत ऐकायचंय। पण महत्वाचं आहे, कानावरून जरी गेलं तरी पुण्य आहे माणसाचं। हे बघा, मुख्य 11 रुद्र आहेत। पहिला एक क्रमांकाचा रुद्र आहे कपाली आहे, दुसरा पिंगल आहे, तिसरा भीम आहे, चौथा विरूपाक्ष, पाचवा विलोहित, 6वा शास्ता, 7वा अजपाद, 8वा अपिर्बुद्ध, 9वा शंभू, 10वा चंड आणि 11वा भव नावाचा रुद्र आहे। कोणता? आता इथं तसं बरं का, जेव्हा भव नावाचा रुद्र असतो तेव्हा आई भवानी बनते। कोण बनते? भवाची पत्नी कोण झाली? आपण म्हणतो ना भवम भवानी सहितम नमामि, भवाची भवानी ती बनते। जेव्हा जेव्हा जे अवतार बाबा घेतात तेव्हा आई त्यांचा पिछा सोडत नाही। म्हणून ज्ञानोबा म्हणतात शंभू तेथे अंबिका, कुठेही गेले अंबिका त्यांच्या मागे। मग आता पुढे आपल्याला अजून महत्वाचे अवतार पाहायचे। त्याच्यापैकी बाबाचे 19 अवतार आहेत। किती अवतार आहेत? आता 19 अवतारांची कथा तुम्हाला सांगेल। तसं एका अवतारावर बोलायचं म्हटलं तर एक दिवस जातो, अजून आपली 19 दिवस कथा वाढून जाईल। त्यापेक्षा आपण थोडक्यात बोलतो, ते फक्त ऐकून घ्या। पहिला अवतार आहे वीरभद्र अवतार। या अवताराची कथा आपण ऐकली। ज्या वेळेस दक्षाने सती मातेचं दहन दक्षामुळे झालंय आणि त्या दक्षाला मारण्यासाठी बाबाने जो अवतार घेतला तो अवतार कोणता आहे? वीरभद्र। स्वतःच डोक्यात केस उपटला, त्याचा खाली फेकला, वीरभद्र निर्माण झाला। त्याने दक्षाचं मुंडकं कापलं। दक्षाचं मुंडकं कापल्यानंतर दक्षाला कोणता जन्म दिला माहिती का तुम्हाला? राहू द्या तर पुढचा अवतार त्या ठिकाणी वीरभद्र अवतार, याच्यानंतर पिप्पलाद अवतार आहे। पिप्पलाद अवताराची कथा तुम्हाला सांगेल मी, जरा विस्तृत सांगेल, विस्तृत, फार लक्ष देणार का। पिप्पलाद अवतार बाबाने का घेतला? मायापू दधीची नावाचे ऋषी होते, दधीची नावाचे, आणि उत्तरासूर नावाचा दैत्य माजला होता। उत्तरासूर, या उत्तरासुराने मागितलं होतं ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवा मला अमर करा। काय म्हणले? अमर करा। ब्रह्मदेव म्हणले वेळा झाला का? मी इथं अमर नाही, तुला कुठं अमर करू? ब्रह्मदेव सुद्धा अमर नाही, ब्रह्मदेवाला मरावं लागतं। ज्ञानोबा म्हणतात मोक्ष देऊन त्या थोरवीची मान पाहे पा, जो सृष्टी विदाचा साठोबा, तोही पुनरावृत्तीच्या मापाशी गजाला। जो थोर म्हणतो आपण त्याला सुद्धा मरावं लागतं। ब्रह्मदेवाला मग ज्ञानोबा म्हणतात तो ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी मरतो, तुला कुठं त्या ठिकाणी अमर करू? म्हणजे एक काम करा, एखाद्या सात्विक माणसाच्या आस्थींपासून मी मरायला पाहिजे। काय म्हणले? चांगल्या माणसाच्या हाडापासून मरायला पाहिजे। तर तसं म्हटलं। आता सगळीकडे फिरून आले, कोणी हाड द्यायला तयार नाही। इंद्रादिक सगळे देत आले, देव आले, इंद्रादिक सगळे देवांनी येऊन हात जोडला। कोणापुढे हात जोडला? त्यांनी दधीची मुनींकडे। दधीची मुनींची पत्नी पाणी घ्यायला गेली होती आणि काय मागितलं माहितीये का? काय मागितलं असेल? महाराज तुमची आस्ती काढून द्या म्हणले मला। काय सांगितलं? महिला मंडळ काय मागितलं? आस्ती म्हणजे काय? हाडं मागितले। तुम्ही साडी मागितल्यावर देत नाही, दागिने जर मागितलं अजिबात देत नाही। द्यायचे नसतात तुम्हाला, नाव माणसाचं सांगतात, त्याचा स्वभाव चांगला नाही बरं, त्यातले वाराबी राहत नाही। द्यायचं नसतं तुम्हाला, नाव माणसाचं सांगतात। आस्ती मागितल्या, आस्ती मागितल्यावर होकार दिला। क्षणात स्वतःच्या शरीराला अग्नी त्या ठिकाणी लावलाय आणि आस्ती काढून सांगितलंय बाबा इंद्र घेऊन जाय आस्ती। इंद्र घेऊन गेला, इंद्राने वज्र बनवलं, उत्तरासुराला मारलं, त्याचं काम झालं। पण ऐका इकडे, दधीची मुनींची पत्नी आली,
आणि पत्नीने येऊन पाहिलं, जिथं 10 मिनिटापूर्वी पाणी घ्यायला गेली तेव्हा नवरा होता, आणि 10 मिनिटानंतर आली नवऱ्याची राख आहे. काय आहे? आस्ती सुद्धा नाही, राख आहे. रडायला लागली. का रडणार नाही? पती गेल्यावर प्रत्येकाला रडू येतं. रडायला लागली. तर हाय मकून रडत असताना तिने ठरवलं, जे झालं ते झालं, राख गरम आहे अजून, मी काय करते, आत्ताच या राखेमध्ये स्वतःला सती देऊन टाकते, माझाही अंत करते. सती जायला लागली. आकाशवाणी झाली, ए बाई, सती जाऊ नको, तुझ्या पोटी साक्षात महादेव अवतार घेणार आहेत, तू सती जाऊ नको, महादेवांना अवतार घ्यायचंय. थांबली. बाळाला जन्म दिला आणि दिल्या दिल्या लगेच सती गेली. लगेच सती गेली. पिप्पलाद अवताराची कथा झाली बरं का. कोणता अवतार? पिप्पलाद. फार लक्ष द्या का. सती जाताना तिने काय केलं, त्या बाळाला घेतलं आणि पिंपळाच्या झाडाच्या डोलीत टाकलं. पिंपळाच्या झाडाची डोले असते ना, त्याच्यात टाकलं. टाकल्यानंतर तिचे बाळ आहे ना, हळूहळू मोठं व्हायला लागलं. माय नाही, बाप नाही. कुठेतरी पशु पक्षी यायचे, त्याच्या तोंडात काहीतरी टाकायचे, अन्नाचा कण, पाण्याचे थेंब टाकायचे, त्याच्यावर वाढतंय वाढतंय. एक सांगू का, लक्षात ठेवा, ज्याचं कोणी नसतं ना त्याचा देव राहतो. कोण राहतो? देव. तुम्ही काही करू नका, आपोआप वाढतो. अरे आपल्या पोरांना आपण 4-4 इंजेक्शन देऊन, लसा देऊन, सगळं करून सुद्धा आपल्या पोरांच्या तब्येत अशा बिघडतात. काय सांगावं तुम्हाला. कधीतरी आदिवासी वस्तीमध्ये जाऊन बघा, बिनधास्त या उन्हामध्ये मोकळे उघडे फिरतात. कोणत्या लशी नाही, कोणत्या इंजेक्शन नाही, गोया नाही, भाऊ चप्पल घाल नाही, बनियान घाल, काहीच नाही, तरी त्यांना कुठला रोग होत नाही. ज्याचं कोणी नसतं त्याचं कोण असतो? देव असतो. असं म्हणतात, देव तारी त्याला, आणि जो हातेपायामध्ये त्याला देव बी काय करेल. बघा, वाचलं ते लेकरू, वाचलं, पण बिना मायबापाचं लेकरू. एक सांगू तुम्हाला, जीवनात सगळ्यात मोठं दुःख काय असेल? मायबाप नसणं हे जीवनात सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि ते दुःख आम्ही दररोज पाहतो. काय सांगायचं तुम्हाला, वाईट आहे. असं जे पोरग वाढलेलं आपल्याकडे आलंय बरं का, शेंदव्याचं पोरग, शेंदव्याचं बरं का पाटील, ऐकण्यासारखा विषय. त्या शेंदव्याला एका मंदिरामध्ये त्याचे आई वडील लहानपणीच वारले. खूप लहान असताना आई वडील वारले. आणि अशा महादेवाच्या मंदिरामध्ये एक बाई, आता या मुलाला कोण सांभाळेल काय नाही, तिला पण कोण नव्हतं, तिने त्या मुलाला घेतलं आणि तिला सांभाळायला सुरुवात केली. पण ती काय करायची, प्रसादाला तेवढं त्याला खाऊ घालायची, स्वतः खायची. तिचं वय झालेलं, दिवसामागून दिवस जाते, मोठा होतोय, पण शाळेत जाणं नाही, काय नाही, नुसतं पडलाच आहे तिकडे. एक 7-8 वर्षाचा झाला. मग कोणीतरी सांगितलं तिला, बाई तू काय करशील ठेवून तिला. त्याला माझी कथा होती धुळ्याला, देवपूरमध्ये कथा होती, मोठी कथा होती, स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला हजारोच्या संख्येने लोक येत होते. तिथून कोणीतरी सांगितलं की असे पाचोऱ्याचे महाराज आहेत आणि ते महाराज असा आश्रम चालवतात. त्या धुळ्याच्या बाईचं माहेर शेंदव्यात होतं. तिने निरोप दिला, त्या मुलाला सोडायला लावा. ती बिचारी माऊली आली. कथेमध्ये असा उभाच्या उभा सोडून लगेच निघून गेली. तिला एसटी होती ना, बस होती शेंदवा जायला, सरळ निघून गेली. भेटली पण नाही मला तिथल्या लोकांनी सांगितलं, महाराज एक बाई हा मुलगा सोडून गेली. त्या मुलाला आम्ही घरी आणलं आणि आणल्यानंतर आता ते अंगावर तेवढेच कपडे, खूप क्रश झालेला, 8 वर्षाचा होता, पण वाढलेला नव्हता फार, कारण काही लहानपणी त्याला खायला भेटलं नाही, काय नाही, पोषण नाही. तसाच तो मुलगा आणला, सगळे कपडे वगैरे केले, त्याचं संगोपन सुरू झालं. त्याचं शाळेत नाव टाकलं, दाखला नाही, जन्म दाखला नाही, काय नाही, फक्त त्याचं नाव होतं साई. तसं साईबाबाला कोण नाही, तसं होतं, साई नाव होतं. तिथून सगळं ते आता नंतर शेंदव्याला काही लिंक होत्या माझ्या, त्यांना लावून त्याचा जन्म दाखला वगैरे तयार करून घेतला आणि मला वाटतं गोसाई हायस्कूलला त्याला टाकलं आणि तिकडे ॲडमिशन घेतलं. नवीनच दाखला तयार झाला आणि आत्ता तो पोरगा पखवाज वाजवतो चांगला. काय वाजवतो? पखवाज. सुंदर. त्याला आम्ही मान्य, आम्ही त्याचे आईवडील कधीच बनवू शकत नाही, कधीच कोणी कोणाचा आईवडील बनवू शकत नाही. आपले असतात ते आपले असतात, पण प्रयत्न करतोय. पण कधी कधी त्याला आहे ना, सगळे इतर पोरांना कोणाचे नातेवाईक असतात ना, त्यांना फोन येतात, मामा, काका, मावश्या, लोक आहेत ना, गोट तेवढं 2-4 दिवसापुरतं लई कौतुक करतात बरं का. 2-4 दिवस कौतुक करायचं आहे ना, कायम ठेवायचं चालणार नाही, पण 2-4 दिवस कौतुक चांगलं करतात फोन. याला फोन येत नाही कोणाचा. मग माझी पत्नी काय करते, तिच्या वडिलांना सांगते, आबा तुम्ही फोन करत चला. ते फोन करतात आणि त्याला मग ती आनंद वाटतो, माझ्या मामाच्या गावाचा फोन येतो. आणि आम्ही काय केलंय मग त्यासाठी, तिचं माहेर आहे बामरोडचं, त्या बामरोडला आम्ही सप्ताह ठेवलाय दिवाळीचा. हे सगळे पोरं आम्ही दिवाळीला तिकडे घेऊन जातो. भाऊबीजला सप्ताह चालू होतो, सगळे पोरं घेऊन जातो आणि तिकडे दिवाळी करतो. आता बऱ्याच जणांना कल्पना आहे, दिवाळीला आम्ही खूप या पोरांना सगळ्यांना कपडे घेतो इकडे. यावर्षी 35,000 रुपयाचा बाजार झाला आमचा. त्याच्यामध्ये काही दानशूरांचं सहकार्य होतं
आम्ही आमच्याकडे पैसा नाही, आम्ही वेळ आहे, आम्ही वेळ देऊ शकतो, ज्यांना गरज आहे त्यांना वेळ देऊ शकतो. पण असं करत असताना काही लोकांची अशी इच्छा असते, याचे आई वडील आहेत तरी तुम्ही त्याला फ्रीमध्ये सांभाळा. शक्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? ज्याचे आई वडील आहेत त्यांनी काहीतरी सहकार्य करायला पाहिजे. आम्ही सगळे जर फुकट सांभाळायचं म्हटलं तर आमची कॅपॅसिटी संपते ना, आमची तेवढी कॅपॅसिटी नाहीये. घडलं असं सांगायचा अर्थ, आई वडील नसले की माणसाचं दुःख मोठं आहे जीवनातलं. देवाने आयुष्यात कोणालाच असं दुःख देऊ नये की याचे आई वडील नाहीयेत लहानपणापासून. कधीतरी अशा लेकरांचे चेहरे बघा, तुम्हाला लक्षात येईल. या पोरांना दाखवा तुमच्या कधीतरी, पोरांनो तुम्हाला सगळं काही आहे रे, सगळं काही आहे. जगात काही पोरं अशी आहेत त्यांना आई नाही, वडील नाहीत, कधीतरी त्यांचा चेहरा बघा. घडलं असं गड्या हो, त्या पिपलात थोडा वाढलाय, मोठा झालाय, आणि त्या पिपलादाला आता आई नाही वडील नाही, एकटाच फिरतोय जंगलामध्ये. एके दिवशी त्याला नारदजी भेटले. नारदजींना विचारलं, नारद महाराज, नारायण कोण म्हणले? मी कोण आहे सांगा म्हणले. म्हणले तुझं नाव पिंपलाद आहे. म्हणले काय आहे? अहो नाव जाऊ द्या हो, मी पिंपळाच्या झाडामध्ये वाढलोय म्हणून माझं नाव पिंपलाद सगळे सांगतायत. पण माझे मायबाप कोण आहेत सांगा ना, माझे मायबाप कोण आहेत? नारदजीने सांगितलं, बाबा रे तुला माहित नसेल, या जगातला सगळ्यात मोठा शूर, स्वतःच्या अस्थि दान करणारा जगातला पहिला जर कोण असेल तर महर्षी दधीचींचा तू पुत्र आहेस. हे तुझं भाग्य आहे गड्या, तू दधीचींचा पुत्र आहेस. दधीचींचा पुत्र आहे. मग माझ्यावर हे असं ओढवलं कसं एवढं दुःख? मी एवढ्या मोठ्या माणसाच्या पोटी जन्माला येऊन माझ्या जीवनात दुःख यावं? काय पाप होतं माझ्या जीवनामध्ये? मी काय पाप केलं होतं सांगा ना मला, सांगा काय पाप केलं होतं? म्हणजे भोलेनाथाला विचारतो. भोलेनाथाला विचारू चालतंय म्हणले, तप केलं. तप करून भोलेनाथाला विचार, भोलेनाथा असं काय पाप होतं माझ्या जीवनामध्ये की मला असं व्हावं? भोलेनाथ म्हणले, तू जेव्हा जन्माला आलास ना राजा, आईच्या गर्भात असताना तुला 7.5 होती. काय होती? 7.5. आणि त्या 7.5, आता 16 तारखेला शनी जयंती गेली बघा. 7.5 मध्ये असल्यामुळे तुला जन्मता तुझे आई वडील गेले. तुझ्या आई वडिलांना पण 7.5 होते आणि त्यामुळे तू अनाथ झालास. महादेवांकडून दंड भेटला त्यांना, शनी दंड भेटला. दंड मारून फेकला. कोणाच्या मागे? शनिदेवाच्या मागे. शनिदेव पुढे पडायचे, शनीच्या मागे दंड जायचा. चालता चालता शनिदेव म्हणले, वाचवा वाचवा, ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवा वाचवा. ब्रह्मदेव वाचवत नाही. भगवान विष्णू वाचवा, नाही वाचवत कोणी. महादेवांकडे गेले. महादेव म्हणले, मी सुद्धा काही करू शकत नाही. काही लोक म्हणे चांगलं वेगळी बोलतात, त्रास देव लोक कुठेतरी नंबर लागला याचा. एक सांगू का, फार लक्ष देणार का, शनी हा उगीच कोणाला त्रास देत नाही बरं का. काही लोकांना असं वाटतं शनी 7.5 आम्हाला त्रास देते. शनी ही न्यायाची देवता आहे भूपेंद्र दादा, न्यायाची देवता आहे. प्रत्येकाला त्रास देते असं नाही, जो चुकीचं वागतोय त्याला त्रास देतो. 7.5 मध्ये भरपूर लोकांचं भलं पण झालंय, त्याच्यातलं मी पण एक उदाहरण आहे. 7.5 मध्ये चांगलं होतं, पण तुमचं वागणं चांगलं पाहिजे. पण तुमचं वागणं जर चुकीचं असेल तर शनी अन्याय करणाऱ्याला वर अन्यायच करते, अन्याय करणाऱ्यावर न्यायच देतो. शनीची ताकद वेगळी आहे. शेवटी शनिदेव पिपलादाच्या पायाजवळाला, पिपलादा मला वाचवा, आता माझ्याकडनं चूक झाली, क्षमा करा. मग त्यावेळेस त्यांच्या पायावर तो दंड मारला. कुठं मारला? पायावर. आणि शनीला अपंग केलं. शनीला अपंग केलं. अपंग केल्यानंतर शनीची गती धीमी झाली आणि शनी आता एका राशीमध्ये 7.5 वर्ष थांबू लागला. किती वर्ष? 7.5 वर्ष. पण 7.5 वर्ष थांबत असताना शनीला सांगितलं, शनिदेवा तुम्ही थांबतायत, पण एक लक्षात ठेवा, 2 7.5 काळ होईपर्यंत कुठल्याही लेकराला तुमचा प्रभाव जाणवणार नाही. म्हणून किमान 15 वर्षानंतर 7.5 लागते. 15 वर्षाच्या आतील लेकरांना 7.5 काहीही प्रभाव राहत नाही. 7.5 मध्ये काय अडचण येतात? विनाकारण अंग दुखणं, विनाकारण त्रास होणं, घरातला पैसा न टिकणं, मार्ग कुठलंही काम केलं की अडथळाच निर्माण होणं, तुम्ही समवल्या संपत्तीतून रिवर्स होणं, हे 7.5 त्या ठिकाणी असणारे गुणधर्म आहेत. काहींना तब्येतीवर वार करते, तब्येत चांगली ठेवू देत नाही 7.5 असले की कमरेचा त्रास असेल, मानेचा त्रास असेल, खूप प्रचंड त्रास असतो. हा असा अनेक प्रकार आहेत 7.5. परंतु हे करत असताना इथं उपाय सांगितला आहे. भोलेनाथ सांगतात स्वतः की जो कोणी शनिवारच्या दिवशी 3 दिवे पिंपळाच्या झाडाच्या
बुंद्याशी ठेवून त्या दिव्यांच्या वातीच्या जवळ त्या ठिकाणी एक एक उडदाचा दाणा, एक एक काळी मिरच आणि एक त्या ठिकाणी मिठाचा खळा जो ठेवून ओम पिप्पलादाय नमः हा मंत्र जाप करेल. कोणता मंत्र? बोला माझ्या मागे. ओम पिप्पलादाय नमः बोला. त्याला आयुष्यात 7.5 त्रास देणार नाही. शनिवारच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय करून बघा. आयुष्यात तुम्हाला 7.5 त्रास देणार नाही असा त्या ठिकाणी सांगितलं गेलंय मापो. आणि दुसरा अवतार झाला पिप्पला. तिसरा अवतार आहे नंदी अवतार. भगवंताचा नंदी सुद्धा हा देवाचा अवतार आहे. शिलाद नावाचे मुनी होते. त्यांनी महादेवाला प्रसन्न केलं, सांगितलं कधीच न मरणारा पुत्र द्या. महादेव म्हणले कधीच न मरणारा मीच आहे, मीच तुझ्या पोटी अवतार घेतो. आणि तो अवतार घेतला नंदी अवतार. चौथा अवतार आहे भैरव अवतार. एकदा ब्रह्मा विष्णू यांच्या दोघांमध्ये भांडणं चालू होती की कोण मोठं आहे कोण मोठं आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी मापो विष्णुदेव खोटं बोलल्यामुळे, ती कथा आपण ऐकली ना, महादेवांनी ब्रह्मदेव खोटं बोलल्यामुळे महादेवांनी ब्रह्मदेवाचं एक मुडकं कुड तोडून फेकलं होतं. त्या वेळेस त्या ठिकाणी जो अवतार घेतला त्याचं नाव भैरव अवतार आहे. पाचवा अवतार अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा अवताराविषयी सगळ्यांना माहिती आहे. गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा हा सुद्धा महादेवांचा अंश अवतार आहे, जो अजून सुद्धा जिवंत आहे, मेलेला नाही अश्वत्थामा. पुढचा आहे शरभ अवतार. भगवान शंकरांचा 6वा अवतार म्हणजे शरभ अवतार आहे. हा लिंग पुराणानुसार शरभ अवतार हा नरसिंह अवतार झाल्यानंतर, भगवान नरसिंहांचा जन्म झाल्यानंतर नरसिंह अवताराला नरसिंहांची खूप अशी त्या ठिकाणी मापो धास्त झाली. नरसिंह कंट्रोल होत नव्हते कोणाकडनं. प्रल्हादाला मांडीवर दिलंय तरी नरसिंह आवडले जात नाही. तेव्हा भगवान शंकरांनी शरभ अवतार घेतला. शरभ अवतार म्हणजे सर्व अंग त्या ठिकाणी मापो माणसासारखं होतं, पण तोंड आणि शेपटी हरणासारखी होती. शरभ अवतार घेतला आणि शेपटीमध्ये नरसिंहाला बांधलं आणि गोल गोल फिरवलं आणि नरसिंहांचा त्या ठिकाणी राग शांत केला. तो अवतार घेतला म्हणजे शरभ अवतार. 7वा अवतार आहे गृहपती अवतार. हा गृहपती अवतार विश्वर्ण नावाच्या एका मुनी आणि त्यांची पत्नी सुचिस्मती यांना निसंतान असल्यामुळे मुलं होत नव्हती. एकदा वीरेश लिंग त्यांना भेटलं आणि त्याची साधना केल्यानंतर ती गरोदर राहिली. तिच्या पोटी जो अवतार घेतला भगवंताने तो म्हणजे गृहपती अवतार आहे. पुढचा आहे दुर्वासा अवतार. कोणता अवतार आहे? दुर्वासा सुद्धा भगवान शंकराचे अंश अवतार आहेत. सगळ्यात अवघड ऋषी म्हणजे कोण? दुर्वासा. लई अवघड माणूस होता. त्यांच्या नांदीच कोण लागत नव्हतं. भगवान कृष्ण सुद्धा नांदी लागत नव्हते. ते ज्यांच्याकडे गेले ते म्हणले बस आता 7.5 लागले आपल्याला. इतकं अवघड काम होतं. दुर्वासांचं कठीण काम होतं. तप्त माणूस होता पण तत्वाला जाणणारा होता माणूस. जर त्यांच्या सेवेमध्ये जो पास झाला त्याचा कल्याणच आहे. त्याला दगड मारता भीती नव्हती गड्या. असे दुर्वास मुनी कठीण स्वभावाचे होते. असं म्हणायचे देव लोक, जिनके वास से भी दूर रहना चाहिए उन्हें दुर्वास कहा जाता है. असे दुर्वास होते. ते सुद्धा अवतारच होते. 9वे अवतार हनुमान अवतार आहेत. हनुमंतराय सुद्धा महादेवाचेच अंश अवतार आहेत, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्या मागे अशी कथा आहे की जेव्हा भगवंताने विष्णूने मोहिनी रूप घेतलं. मोहिनी रूप घेतल्यानंतर महादेवांचं वीर्यपतन झालं आणि ते वीर्यपतन त्या ठिकाणी सांभाळून ठेवल्यानंतर तेच वीर्य अंजनी मातेच्या उदरात टाकल्यानंतर ते प्राशन केल्यानंतर त्याच्यापासून हनुमंतरायांचा जन्म झाला. अशी कथा शिवपुराणामध्ये येते. पुढचा अवतार आहे 10वा अवतार ऋषभ अवतार. धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूचे अनेक पुत्र त्या ठिकाणी झालेत. मानसिक पुत्र ते अनेक प्रकारचे पाप करत होती. तेव्हा भगवान महादेवांनी तो अवतार घेतला ऋषभ अवतार. ऋषभ म्हणजे बैलाचाच अवतार होता आणि त्याच्यातून त्या मुलांना मारलं, तो म्हणून ऋषभ अवतार. पुढचा यतिनाथ अवतार. अर्बुदाचल पर्वताच्या जवळ आहुक आणि आहुका असे भिल्ल दाम्पत्य राहत होते. त्यांच्या घरी एकदा महादेव यतिनाथ रूप घेऊन त्या ठिकाणी आलेत. शिवयोगीचं रूप घेऊन आले आणि आल्यानंतर तिकडे थांबलेत. त्या थांबल्यानंतर त्या ठिकाणी मापू काही कारणास्तव आहुका भिल बाहेर गेल्यानंतर त्याचा प्राण्यांनी त्याला मारलं. शिकारीला गेल्या असताना महादेव तिकडे होते आणि त्यानंतर त्यांनी महादेवाने त्याला परत जिवंत करून, त्या भिल्लाला जिवंत करून त्याला परत त्या ठिकाणी मापू जन्म दिला आणि परत त्या ठिकाणी त्याला दोघं पती पत्नींना उभं केलं. तो अवतार म्हणजे यतिनाथ अवतार. भिल्लांच्या घरी त्या ठिकाणी थांबलेत म्हणून आज सुद्धा भिल्ल स्वतःला काय म्हणतात? महादेवाचे काय म्हणतात? अंश म्हणतात. आम्ही सुद्धा महादेवाची मुलं आहोत कारण त्यांच्याकडे थांबले होते. त्याचा अवतार आहे यतिनाथ अवतार. 12वा अवतार आहे कृष्ण दर्शन अवतार. इक्ष्वाकू वंशामध्ये श्राद्धदेव नावाच्या 9व्या पिढीमध्ये नभग नावाचा राजा झाला. विद्या अध्ययन करण्यासाठी गुरुकुलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक वर्ष गेल्यानंतर त्याच्या भावंडाने त्याचं राज्य घेऊन टाकलं. त्याने महादेवाचे तप केलं आणि त्याला वाचवण्यासाठी देवाने घेतला तो कृष्ण दर्शन अवतार. पुढचा अवधूत अवतार आहे. एकदा इंद्राला अहंकार झाला होता. इंद्र महादेवांना भेटायला चालला होता. भेटायला जात असताना इंद्राचा अहंकार घालवण्यासाठी भगवंतांनी अवधूत अवतार घेतला. इंद्राशी युद्ध केलं. इंद्र हारला.
पुढचा आहे 14वा अवतार भिक्षवीर्य अवतार. हा विदर्भ नरेश सत्यरथ याला त्याच्या शत्रूने मारल्यानंतर त्याची पत्नी गर्भोदर होती आणि गर्भोदर असल्यानंतर ती जंगलामध्ये त्या ठिकाणी पळाली, कारण तिच्या पतीला त्याच्या शत्रूने मारलं. जीवन वाचवण्यासाठी पळत होती. पडता पडता गरोदर होती. जी राणी महालात झोपत होती रस्त्यावर पडते. पडता पडता आता तिला त्रास होऊ लागला, पोट दुखायला लागलं. बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म देऊन तिने गवतावर ठेवलं. पाणी प्यायला गेली नदीमध्ये अंग धुण्यासाठी. तिथं एक मगरीण आली आणि मगरीने तिला मारून टाकलं. बघा कसं त्या ठिकाणी मागू यास्त ते लेकरू तसंच राहिलं. त्या लेकरूला एका स्त्रीजवळ, ब्राह्मण स्त्रीजवळ देण्यासाठी देवाने जो अवतार घेतला तो भिक्षुवर अवतार आहे. 15वा अवतार आहे सुरेश्वर अवतार. आणि अशा पद्धतीने उपमन्यूसाठी हा त्या ठिकाणी सुरेश्वर अवतार घेतला होता. काल परवा आपली ही कथा झाली. 16वा अवतार आहे किरात अवतार. जेव्हा अर्जुन गर्भामध्ये अहंकार झाला अर्जुनाला की माझ्या एवढा योद्धा कोणीच नाही, तेव्हा त्याचा अहंकार घालण्यासाठी देवाने किरात अवतार घेतला आणि अर्जुनासोबत युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर अर्जुन हरल्यानंतर त्या ठिकाणी अग्निकाष्ठ घेण्यासाठी अर्जुन जातो. तेव्हा देवाने रूप दाखवलं, चिंता करू नका अर्जुन मी महादेव आहे. आणि त्यावेळेस गांडीव धनुष्य अर्जुनाला महादेवांनी दिलं. तो अवतार म्हणजे किरात अवतार आहे. 17वा अवतार आहे ब्रह्मचारी अवतार. हा ब्रह्मचारी अवतार आई जगदंबेला मोहित करण्यासाठी, स्वतः पार्वती साहेबांना मोहित करण्यासाठी भोलेनाथांनी घेतला होता आणि भ्रमित केलं होतं. 18वा अवतार सुनट नर्तक अवतार. जो नृत्य शाळेमध्ये देवाची नटराजची मूर्ती आहे तो अवतार याच्यासाठी घेतला होता. हिमालयासमोर नाचले होते ते. पहिलं नाचणं भगवानचं हिमालयासमोर. तो सुनट नर्तक अवतार आहे. 19वा अवतार यक्ष अवतार आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मायपू 19 अवतारांची आपण कथा ऐकली. उमापती महादेव की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव शंभो. मला माहिती आहे हे सगळं तुम्हाला जड जाणार आहे, परंतु ऐकल्यावर सुद्धा पुण्य. परत काय हो. आज एक सांगू तुम्हाला, मला एक कौतुक वाटलं कृष्णापुरीचं. तुम्ही ज्ञान ऐकण्यासाठी म्हणजे पुरेपूर आहात. काही लोकांना हसवायलाच पाहिजे, तसं नाही. 7 दिवसामध्ये इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या नाहीत, काही झालं नाही. काही लोक काही कीर्तनकार नाही असं वाटतं, समाजाला हसवलं तर समाज बसून राहतो. कुठं काय हो, 3-3 तास तुम्ही कथा ऐकताना शुद्ध ज्ञान ऐकलं तुम्ही. आपल्या कुठल्या बाहेरच्या गोष्टींनी कधी माय नेन बाप नेन देशभक्ती नेन शिवाजी महाराज काही न सांगता सुद्धा लोक बसतात 3-3 तास. पण कीर्तनकारांचा भ्रम झालाय आणि तुमच्या लोकांना असं वाटतं हसवलं तरच बरं वाटतं बुवा. असं नाही. मला सांगा, कथा पहिल्या दिवशी बोललं, कथा बरं व्हावं म्हणून येतात का बरं वाटावं म्हणून येतात? हा, काय करता हसून? अख्खं जग आपल्यावर हसतंय. इतकी वाईट परिस्थिती आणि अजून किती हसतात. हसणं सोडा, देवाची भक्ती कशी हृदयात उतरवता येईल, जेणेकरून अंतरी ठसावी मूर्ती श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हे कीर्तन मर्यादा लोक विसरलेत, म्हणून आज तुमचं त्या ठिकाणी अशी गोड झालाय. असं आता त्याला मी जसं दुजारा देत नाही. आपला मूळ विषय पुढचा आहे सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा. कोणतं ज्योतिर्लिंग? सौराष्ट्र सोमनाथम च. सौराष्ट्र सोमनाथ ज्योतिर्लिंगाची कथा आहे. महादेवाच्या पत्नीचं नाव सती आई साहेब आहे. सती आई साहेबांच्या 27 बहिणी. किती बहिणी? 27 बहिणी चंद्राला दिल्या होत्या. कोणाला? चंद्राला 27 बहिणी दिल्या होत्या. त्या 27 बहिणी म्हणजे नक्षत्रासारख्या होत्या. नक्षत्रासारख्या नव्हत्या, त्या नक्षत्रच होत्या. एका वर्षात किती नक्षत्र येतात? बोला बोला, किती? 27 नक्षत्र एका वर्षात. किती? 27 नक्षत्र येतात. पण तो चंद्र इतका येडा होता, त्याला एकच नक्षत्र आवडायचं, एकच बायको आवडायची त्याला. 27 मध्ये 26 आवडायच्या नाही. तिचं नाव होतं जी परवापासून येते. बोला बोला, कोण येते परवापासून? बोला, शेतकरी ना तुम्ही? कोण येते? कोण? जोरात बोला ना, बरोबर बोलताय. कोण? परवापासून कोण येते? रोहिणी येते. नक्षत्र येते रोहिणी. काय आहे? नक्षत्र. चंद्राला पण रोहिणी आवडायची. आणि खरा जो ओरिजिनल शेतकरी आहे त्याला पण कोणतं नक्षत्र आवडतं? हा, बरेच जण अख्खा उन्हाळा लग्न खाण्यामध्ये धूम मध्ये असतात. ते रोहिण्यांमध्ये जर थोडा पाऊस पडला मग तिथे जाग येत. ट्रॅक्टरवाला कोटी बेटी नागटी गोय होई नड्या गोय हात राहते. त्यांना जाग रोहिणी लागल्याशिवाय येत नाही. म्हणून शेतकऱ्याचं आवडतं नक्षत्र कोणतं आहे? आता लागतंय रोहिणी.
त्याला पण रोहिणीच आवडायची. रोहिणी सुंदर होती. सुंदरपेक्षा सांगू का तुम्हाला, सुंदर सगळ्याच होत्या त्या, पण रोहिणी तोंड चोपडी होती. तसंच जगामध्ये ना, जो हाजी आजी करतो तो आवडतो आपल्याला. हा, 3 सुना राहू द्या, 2 बिचाऱ्या कितल्या का ऐकूया करत ना, कितल्या का राबेत ना, त्या आवडावून येत जी तोंड चोपडी राहत ना. आत्या आत्या आत्या, आई आई, सासू म्हण आई म्हणे ओ करी येडी तू तुला बाण करेन ती. अरे काम करणारे वेगळे आणि ती आता पुढे काय सांगावं तुम्हाला. सांगायचा अर्थ आहे सगळ्या हो, ती गोड गोड बोलायची चंद्राला आवडायची. खरं बोलणारे लोक आजकाल लोकांना आवडत अजिबात आवडत नाही. त्या 26 मुलींनी बापाकडे तक्रार केली, बाबा एकीवरच प्रेम करतो, आमच्यावर करत नाही तो. मग श्राप देऊन टाकला बापाने, म्हणे हा चंद्र लई सुंदर आहे, लई भारी वळतो, हा काळा पडून जायला पाहिजे. म्हणजे काय पडायला पाहिजे, याचं तेजच राहायला नको. काळा पडला, डायरेक्ट काळा, तेजच नाही. चंद्र घाबरला, काय करावं उमजत नाही. महादेवाचा तप केला, बाबा वाचवा. बाबा म्हणे बाबा आपला सासरा काही ठिकाणावर नाही, तो सोपा नाहीये, त्याचा श्राप मी टाळू शकत नाही, तो प्रजापिता आहे, प्रजापती आहे. मग करायचं काय, म्हणे त्याला पर्याय आहे, तुझं तेज कलेने कमी होईल आणि कलेने वाढेल. म्हणे काय काय, एकेका कलेने कमी होईल आणि एकेका कलेने वाढेल. कलेने वाढत जात. कोणत्या दिवसापासून, बोला बरोबर बोला, अरे बोला. अमावस्येपासून ते तेज कलेने वाढत जातं. पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो, सुंदर दिसतो. पौर्णिमेचा चंद्र सगळ्यांना आवडतो आणि तो पौर्णिमेपासून कलेने कमी होत जातो आणि अमावस्येला पूर्णपणे काळा होतो, दिसतच नाही. याला कारण श्राप सासऱ्याचा आहे, म्हणून सासऱ्यांना जास्त त्रास देऊ. माणसांना सांगतोय पाचोरेकर मंडळी, सासऱ्यांना जास्त त्रास देऊ नये. सासऱ्याने जर श्राप दिला मग अवघडच आहे. तसे सासरे चांगले असतात, दोंडा घ्यायचा आणि बाकी सासऱ्याकडून अजून, त्यामुळे गोड बोलावं लागेल. मग गोष्ट अशी घडली, त्या सोमाचा तो नात आहे, जिथं असं तप दिलं ना, आशीर्वाद दिला, सांगितलं बाबा तुम्ही माझे नात आहात, मी सोम म्हणजे चंद्र आहे, माझे नात म्हणून तुम्ही या सौराष्ट्र देशामध्ये द्रविड प्रांतामध्ये सोमनाथ म्हणून राहा. काय म्हणून राहा, सोमनाथ. सौराष्ट्र सोमनाथम च. पुढचा आपण जे ऐकलं ते कोणतं, काल ऐकलं ना आपण, श्रीशैल्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा ऐकली. उज्जैन मध्ये महाकाल नावाचा ज्योतिर्लिंग कसं आलं, तिकडे बाबांचे एक मोठे भक्त होते. त्या भक्तांना त्रास देण्यासाठी एक असुर त्या ठिकाणी आला. असुर आल्यानंतर त्रास देऊ लागला. सगळे भक्तांनी एकवटून बाबाला विनंती केली. बाबांनी असा खोल गड्ड्यामध्ये त्या ठिकाणी अवतार घेतला, हुंकार करतात सगळे दैत्य मरून पडले. आणि तो बाबा कालाला सुद्धा त्या ठिकाणी घाबरवणार आहे, म्हणून त्याला महाकाल म्हणतात. महाकालाची भक्ती केल्याचा फायदा सांगतो तुम्हाला. अकाल मृत्यू ओ मरे जो कर्म करे चंडाल का, अकाल मृत्यू ओ मरे जो कर्म करे चंडाल का, अरे क्या काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का, जो भक्त हो महाकाल. म्हणून एकदा सांगायचं, तकदीर मुझे ले चल महाकाल की नगरी में, तकदीर मुझे ले चल महाकाल की बस्ती में, तकदीर मुझे ले चल महाकाल की बस्ती में, तकदीर मुझे ले चल महाकाल की बस्ती में. हर रंग के दीवाने मिलेंगे, आपस में बड़े प्यार से बेगाने मिलेंगे. हर और आते दर्शन को सब भगत, मेरे बाबा महाकाल के दीवाने मिलेंगे. तकदीर मुझे
बघा त्या महाकाल मंदिरासमोर काय ताकद आहे गड्या. मागच्या 2 महिन्यापूर्वी आमचं जाणं झालं. इंदोरला कीर्तन होतं आणि एकाच दिवसामध्ये ओंकारेश्वर, ममलेश्वर आणि महाकालचं दर्शन झालं. शिप्रा नावाची नदी तिकडे. कोणती नदी आहे? कोणती नदी आहे? हा, शिप्रा नावाची नदी. खूप गोड. काहीतरी गेला तर महाकालचं दर्शन घ्या. इतकं सुंदर आहे ना. तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर आनंदच वाटतो. वेगळाच आनंद आहे. उज्जैनला गेल्यानंतर त्याचं दर्शन घ्या. उज्जैन ही नगरी फार जुनी नगरी आहे. इकडे भगवान कृष्ण सुद्धा तिकडे त्यांनी अध्ययन केलंय. अजून अनेक कथा आहेत उज्जैनच्या संदर्भामध्ये. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मी आता जास्त बोलू शकत नाही. अशी सुंदर महाकालची नगरी आहे. पुढे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मागची कथा अशी आहे, तिथं असणारा जो विंध्य नावाचा पर्वत होता, त्या विंध्य नावाच्या पर्वताला त्या ठिकाणी एकाने सांगितलं, नारदाने सांगितलं, म्हणले अहो तुमच्यापेक्षा मेरू नावाचा पर्वत मोठा आहे. म्हणले असं? म्हणजे महादेवाचं तप केलं. महाराज म्हणले मी खूप मोठा व्हायला पाहिजे. बाबा मोठा व्हायला पाहिजे, चिंता करू नको, मी तुझ्यावर येऊन बसतो. एकाच वेळेस 2 कडे ज्योतिर्लिंग वेगळे आहेत. एक आहेत त्या ठिकाणी ममलेश्वर आणि ओंकारेश्वर. दोघांचं दर्शन घेतल्याशिवाय एकाचं दर्शन घेतल्याचं पुण्य होत नाही. दोघांचं दर्शन घ्यावं लागतं, तेव्हा एक ज्योतिर्लिंग केल्याचं पुण्य मिळतं. आणि तिथे जो पर्वत आहे, त्या पर्वतामध्ये ती जी नर्मदा माता आहे ते ओम आकाराने. कोणत्या आकाराने? कोणता आकार आहे? ओम आकार. म्हणून त्याला ओमकारेश्वर म्हणतात. ममलेश्वर किंवा अमलेश्वर किंवा परमेश्वर ज्योतिर्लिंग असे दोघं मिळून ते ज्योतिर्लिंग निर्माण झालंय. आणि तिथला महत्वाचा महिमा असा आहे, नर्मदा परिक्रमा ज्याला करायची त्याला सुरुवात ओंकारेश्वरून करावी लागते. कुठून? ओंकारेश्वरून. नर्मदा परिक्रमेची सुरुवात पण तिथं आणि समाप्ती पण तिथं. 3500 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. किती? 3500 किलोमीटर प्रवास पायी करावा लागतो. खूप अवघड गड्या परिक्रमेचा खडतर प्रवास असतो. पण नर्मदा मैया आहे ना, ही सांभाळते माणसाला. पुढे त्या ठिकाणी आपण परल्या वैद्यनाथमच वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची कथा पण आपण ऐकली. दाक्षिण्याम भीमशंकरा. हा भीम नावाचा जो दैत्य आहे, हा याचा मुलगा होता. कोणाचा? कुंभकर्णाचा मुलगा होता. कुंभकर्णाची पत्नी कर्कटीन, तिचा मुलगा होता भीम. हा जो भीम होता याने असा उत्पात मातवला, माझ्या बापाला विष्णूने मारलं ना, त्याचे भक्त जिवंत राहू देत नाही म्हणले मी. अशा काळामध्ये काही विष्णूचे भक्त होते, काही शंकराचे भक्त होते. त्यांनी प्रार्थना केली, त्याला त्या ठिकाणी मारण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी अवतार घेऊन त्याला मारलंय. पुढे रामेश्वर ज्योतिर्लिंग, सेतू बंदे तू रामेश्वर. भगवान रामांनी ज्या वेळेस समुद्र उल्लंघन करायचं होतं, त्यावेळेस समुद्र जागा देत नव्हता. त्यावेळेस स्वतः आता करावं काय, भगवान शंकरांचं तप सुरू केलं. असं म्हणतात त्या ज्योतिर्लिंगाची स्थापना रावणाच्या हातून झाली. कोणाच्या हातून झाली? रावणाच्या हातून. ज्योतिर्लिंग स्थापन करायचं होतं, पूजा करायची होती. पण कोणता ब्राह्मण आणायचा? कोणता ब्राह्मण आणायचा? विद्वान ब्राह्मण कोणता आणायचा? लोक म्हणले इथं विद्वान ब्राह्मण तुम्हाला जवळ फक्त रावणच भेटेल. म्हणजे तो शत्रू आहे रे, येईल का? म्हणजे तो महादेवाचा भक्त आहे आणि त्याचं महादेव ऐकतात. रावणाला बोलवलं असं म्हणतात. सीतेला सुद्धा रावण घेऊन आला होता त्यावेळेस आणि ते त्यांच्या हातून पूजन करून रामेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली, असं त्या ठिकाणी शिवमहापुराण कथेमध्ये वर्णन आलंय. त्या ठिकाणी आज सुद्धा पूर्ण समुद्रामध्ये काही अशा जागा आहेत, विहिरी, समुद्राचं आजूबाजूचं पाणी आहे खारं आणि तिथलं पाणी आहे गोड. कसं पाणी आहे? पिण्यासारखं गोड पाणी. आणि समुद्राला आजूबाजू सगळे खारं पाणी. कधी गेला तर रामेश्वर ज्योतिर्लिंगाला तर बघाच सगळं ते चमत्कारच आहेत गड्यावर. पुढे त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे नागेशम दारुकावने. दारुक नावाचा राक्षस होता, दारुका नावाची त्याची पत्नी होती. यांचं असं होतं यांचं फिरतं त्या ठिकाणी बेट होतं, वन होतं, सोबत त्यांच्या सोबत वन फिरायचं, जंगल तिकडे तिकडे. अशा स्थितीमध्ये एकदा त्यांनी काही शिवभक्तांना त्रास दिला आणि त्या शिवभक्तांनी बाबाची तपश्चर्या केली. त्यांना मारण्यासाठी बाबांनी त्या ठिकाणी नागनाथ नावाचा अवतार घेतला आणि अवतार घेऊन त्यांना मारलं. नागेशम दारुकावने. पुढचं ज्योतिर्लिंग आहे वाराणस्यातु विश्वेशम. काशी. ए बोल नका रे, ए दादा, ओ ऑपरेटर बोल नको ना. त्या ठिकाणी काशी नावाचं ज्योतिर्लिंग आहे. कोणतं? विश्वनाथ. बोला तुम्ही लय जाम झाले का? थांबा, तुमचा मूड बदलतो मी. विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे का केलं माहिती का? बाबा भोलेनाथांनी आई जगदंबा पार्वती आई सोबत काळ घालवता यावा म्हणून आनंदकन नावाचं एक वन निर्माण केलं.
ते वन आकाशात फिरायचं. हजारो वर्ष दोघांनी संसार केला. यक्ष, गंधर्व, किन्नर, झाडं, फळं, फुलं, सुंदर असं आनंदकन नावाचं वन होतं. 5 कोस त्याचं अंतर होतं. त्या वनामध्ये दोघं पती पत्नी राहायचे. पण अडचण अशी झाली, आई म्हणले अहो आपण एकटा किती दिवस आनंद घ्यायचा, हे वन पृथ्वीवर बसवा म्हणले, पृथ्वीवर. मग ते पृथ्वीवर बसवताना बाबा म्हणले हे पृथ्वीवर बसवायला चालणार नाही, पृथ्वीवर बसवलं पृथ्वीवर काही प्रलय आला तर याचं कसं व्हायचं. मग बाबांनी त्याला त्रिशूळावर बसवलं. कशावर बसवलं? त्रिशूळावर. आणि त्याला नाव दिला काशी. काय नाव दिलं? काशी. आणि त्या दिवशी आपण प्रमाण झालंच की त्या ठिकाणी त्रिशूळावरी काशी आणि चक्रावरी पंढरी. त्रिशूळावर काशीपुरी आहे आणि सुदर्शन चक्रावर पंढरपूर आहे. अख्खं जग डुबलं तरी सुद्धा काशी आणि पंढरपूर कधी बुडणार नाही. काशी आणि पंढरपूर कधी आबादित राहील, एवढी ताकद त्या ठिकाणी दोघं ज्योतिर्लिंग, दोघं क्षेत्रांमध्ये आहे. हो, आपल्यासाठी पंढरपूर पण तेवढंच सुंदर आहे आणि काशी सुद्धा तेवढी सुंदर आहे. असं म्हणतात काशीला जर गेलेत आणि काशीला जर मेलेत तुम्ही, कोणी मरून नाही आपल्या गावाचं, पण काशीला जर मृत्यू आला तर माणसाला मोक्ष मिळतो. ज्ञानोबा राय सांगतात, मी म्हणत नाही. मोक्ष देऊनी उदार काशी हो यकीर, परिवेचे लागे शरीर गावी. काशीमध्ये मेल्यानंतर माणसाला मोक्ष त्या ठिकाणी मिळतो, पण काशीमध्ये मरायला पाहिजे. ए बाबा हो, आवरा रे, शेवटचा दिवस आहे. 2 तासाच्या पुढे तुम्हाला दिसणार नाही. मी समोर बसा ना. बरं नेमकं काय जाऊ द्या. काशीमध्ये मरावं लागतं असं मी कथेमध्ये बोललो मागच्या वर्षी आमच्या गावाच्या कथेमध्ये. आणि आमच्या गावाच्या कथेमध्ये असं बोलल्यानंतर आमच्या गावाचे एक अण्णा होते. अण्णा तुम्ही फक्त मनावर घेऊ नका, 10 मिनिटात तुम्ही अण्णा नाही, दामणगावचे अण्णा बरं का. तुम्ही अजिबात डायरेक्ट कान बंद करून घ्या, ऐकूच नका. नाही, दामणगावचे अण्णा हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथं कोणी अण्णा, दुसरा अण्णा कोणी नाही ना. अरे तिकडे मधू अण्णा, तुम्ही सुद्धा नाही बरं का, तुम्ही सुद्धा नाही. पाचोऱ्याचे अण्णा नाही, दामणगावचे अण्णा. ते अण्णा लय अवघड होतो, इतका अवघड होतो अण्णा. दुसरं नाव मला नाही सापडतो, मला नेहमी ते सांगायचं सवय पडलं तर काय करावं. असू द्या. तो अण्णा इतका अवघड होता. तो अण्णा जर कोणाच्या घरी गेला तर जर पोहे खायला दिलं तर चमचा खिशात घालून घ्यायचा. इतका अवघड होता ते. कोणाच्या शेतामध्ये कोणत्या बोली काही खुरपला बोल त्याला बरोबर माहिती, ते खुरप काढून घ्यायचं. इतका अवघड, लय अवघड बुवा. त्या अण्णाचा मला फोन आला, महाराज काय तुम्ही रात्री असं ऐकलं, असं आहे बोलले. म्हणले काय की बुवा काशीला जाऊन मेलं तर माणसाला सगळी पापं नष्ट होतात आणि माणसाला मोक्ष भेटतो. म्हणजे खरं ऐकलं तुम्ही? म्हणे मग काय इच्छा आहे अण्णा तुमची? म्हणे मला काशीला जायचं. म्हटलं का बरं? मरायला जायचं म्हणले. म्हटलं बापरे, मला भेटायला येऊ अगोदर. म्हटलं या, म्हटलं भेटायला येत नाही तोपर्यंत बैल. म्हटलं एक काम कर, या बेडशीट ना कवर काढले, चार्जर पण काढून घे, सगळं काढून दे. या अण्णालाही आवड आहे, हे आलं ते घेऊन गेलं तर काय करायचं. म्हणे नेमकं बाई आवडता अण्णा आला. अण्णा म्हणे महाराज मी त्या धंदा सोडून जाते, तुम्ही चिंता करू नका, मला चांगला सल्ला द्या. म्हटलं बोला काय करायचं. म्हणे मला काशीला जायचं, सांगा म्हणे तिकडे तुमचं कोणी आहे का. म्हटलं मग भरपूर कॉन्टॅक्ट आहेत माझे. आमचे एक मित्र आहेत. म्हटलं शास्त्रीजी, त्यांना सांगतो तुम्ही जाऊन तुमची व्यवस्था होईल. चालेल म्हणले, करा म्हणले फोन. शास्त्रीला फोन केला. शास्त्रीजी म्हणजे काय, हमारे अन्ना आ रहे आपको मिलने के लिए, वो वहाँ रहेंगे. अच्छा है महाराज, आपके अन्ना हमारे अन्ना है. म्हणजे सगळं खरं आहे पण अण्णा अवघड आहे, तुम्हाला पिशवी ऊपर देंगे म्हणता अण्णा. महाराज चिंता मत करो, मी भी शास्त्री हूँ काशी का. आणि तो बोले. जसे आले की गेला अण्णा तिकडे आणि जाऊन 2 महिने सकाळी गुलाबजामुन आणि संध्याकाळी गावठी तुपाची पंगत. अण्णाची तब्येत जास्त झाली, माझ्यापेक्षा जास्त तब्येत झाली. तब्येत सुधारली. आणि काशीमध्ये असं आहे, जेवताना 500 रुपये होतं ताटाला. किती? 500. जेवढे साधू बसले, त्यांना काय माहिती, साधू एक पूर्वी चोर होता काय माहिती. आलाय काशीमध्ये, साधूंच्या पंक्तीत बसलं, प्रत्येकाला लक्षण लावतात. अण्णाने 2 महिन्यामध्ये 60,000 रुपये कमवले. किती कमवले? 60,000 रुपये. अण्णा म्हणे 10,000 खर्च झाले, 50,000 उरले होते. अण्णा म्हणे एक काम कर, या पैसा गर्द लिहिलीस मी. अण्णाने फोन केला, म्हणे महाराज मी येतोय. म्हटलं बघा तुमची इच्छा. निघाले व अण्णा रात्री बसला, सकाळी उतरला. उतरून जसा पायरीवर पाय ठेवावा तसा अण्णाला अटॅक आला. अण्णा जागावर मेला. मरायचं होतं कुठं आणि मेला कुठं? घरात. लगेच मला गावातून दनादन फोन, महाराज काय.
अण्णा मरणात म्हणतो कुठे काशी नाही नाही गरज मरणात म्हणते. ओ बापरे अवघड आहे. तुम्ही या म्हणलं लवकर. मी आलो तोपर्यंत अण्णाची मुलं लांब लांब होते, मुंबई पुण्याला आले सगळे. म्हणले महाराज काय म्हणजे तुम्ही आगाऊपणा करले बरे काय, अण्णाला कुठं मरायचं होतं काशीला, म्हणजे आता प्रेत यात्रा काढू म्हणे आपण. कुठे? दामणगाव टू काशी. म्हटलं बाबा आम्ही आहेत म्हणले खांदेकरी, तुम्ही चला आमच्या सोबत. भजनी मंडळ बोलून घ्या म्हणले. मी लगेच भजनी मंडळाला फोन केला. हे कुणाल महाराज, समाधान महाराज, हलकेश साऊंड सिस्टीम ठेवून घेतली गाडीवर. चला म्हटलं आता काय करायचं. कोरोना टाइम होता, निवांत टाइम होता. जसे जायचो लोक आम्हाला गावातून येऊ द्यायचे नाही. चालली वपरे त्याचा दर कोस दर मुक्काम. हा चार खांदे करी एक मळके जरी अण्णा चालले. तुम्ही लोक मनावर घेऊ नका बरं. कसं आहे मला कायम पाचरत राहायचंय. मग घडलं अशी प्रेरणा करत करत नेमकं 12 किलोमीटर काशी राहिली. किती राहिली? 12 किलोमीटर. तोपर्यंत अन्नाचा वास यायला लागला. ते म्हणलं कार झोपा आता. ते म्हणले महाराज मुकडदम तुम्ही येतच, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लिहिले, तुम्ही अण्णाबा झोपा, थंडीचे दिवस. आम्ही चाललो म्हणे अण्णाचा वास येतोय. ते लांब चालले गेले बुवा. आणि मी एकटा अण्णाच्या बाजूला थंडीमध्ये कुडकुडत झोपलो. थकलो होतो चालून चालून. 2 गोद्या वरून टाकून घेतल्या. शांत झोपलो. शांत झोप लागली आणि निश्चिंत होऊन गेला. आता उद्या म्हटलं आता संपून जाईल आपलं काम. थंडीचे दिवस. त्या थंडीमध्ये एक येडं आलं. येडं कुडकुडत येडं आलं. आणि येडं आलं आणि ते येडं त्या प्रेताजवळ गेलं आणि त्या अण्णाला लाथा मारायचं. उडे काय करावं आता. मी झोपलेलो. म्हटलं काय आता सुमसाम तू यायचं लाथा मारला. उठ उठ उठ. आता कशाला उठेल. त्याने काय केलं, दोऱ्या तोडल्या, अण्णाला बाजूला फेकलं आणि त्या गोधडे घेऊन त्याने अंगावर पाकून गेलं. येडं झोपलं तिकडे. येडं झोपलं. आता काय रात्री 10-12 कुत्र्यांनी अण्णाचा कार्यक्रमच केला, उडूनच घेऊन गेलो. आम्ही सकाळी उठलो. आम्ही कशाला बारीक पाहतो, गावाच्या बाहेर सकाळी लाईट जाते खेड्या गावामध्ये. यांना बोललो चला उचललं प्रेत चाललंय. येडं शांत झोपलेलं. त्याला वाटलं बग्गी चालेल मग आपली मस्त, टेन्शन नाही. पालखी चालू आहे. जसं काशीमध्ये पोहोचलो सकाळी 9 वाजता, प्रेत ठेवलं. तिथे लिलाव होतो मणिकर्णिका घाटवर. लिलाव होतो. लिलाव चालू झाला. सगळे जमा झाले आणि आता म्हणे महाराज हे तोंडावरून याचं हे काढा म्हणले. प्रेताच्या तोंडावरून पाणी टाकायचं शेवटचं. तोंडावरून गोधडी काढा. मी या कुणाला बोललो. म्हटलं कुणाला, तुम्ही जा आणि त्याच्या तोंडावरून गोधडी काढा. ते गोधडी काढायला गेले आणि ते घाबरून खाली उडी मारले. महाराज काय अण्णाला दाढी पुटी घे म्हणत. ओ बापरे रातमा लईच अवघड झालं. बामनाने पाणी मारलं ना करून ते पडायला लागलं. ते कुठं आम्ही कुठं. अरे प्रेत जागे झालं. प्रेत कुठलं. मला सांगायचा अर्थ असा आहे, मरण तुम्हाला जिथं येणार आहे तिथंच येणार आहे. ते बदल करता येत. तुमच्या ठरवून तुम्हाला मृत्यू येत नाही. एखाद्याला जर आलाच तर ते भाग्याचं लक्षण आहे. हो, काशी विश्वनाथ नावाचं ज्योतिर्लिंग जगातलं असं पवित्र ज्योतिर्लिंग आहे. असं म्हणतात पृथ्वीवरचं कैलास आहे ते. काय आहे पुढे काय, हिमालय तू केदारम. त्याच्या अगोदर त्र्यंबकम गौतमी तटे. केदारनाथ नावाचं जे ज्योतिर्लिंग आहे हे पांडवांपासून उत्पन्न झाले. कोणापासून? पांडवांचं पाप वाढलं होतं आणि पाप धुण्यासाठी हिमालयात गेले. बोलनाथाला शोधते. बोलनाथाने नंदीचं रूप घेतलं आणि पळत जमिनीत जायला लागले. तोपर्यंत शपूट पकडली भीमाने. भीम मागे ओढतोय, बोलनाथ मध्ये जात आहेत. भीम मागे ओढतोय, बोलनाथ मध्ये जात आहेत. शेवटी बोलनाथ आत गेले आणि मागचा भाग भीमाने ओढल्यामुळे तो तसा राहून गेला. एका ठिकाणी शिंगवर निघाली. जिथं तो मागचा भाग आहे ते ज्योतिर्लिंग आहे. ते साक्षात भोलेनाथ आहेत. त्या केदारनाथची ताकद अशी 2012 मध्ये एवढा मोठा महापुराला एवढा मोठा सगळं वाहून गेलं. पण एकटं मंदिर सुरक्षित राहिलं. तिथल्या बिल्डिंगा वाहून गेल्या पण मंदिर सुरक्षित राहिलं. कारण त्याच्या मागे मोठी शिळा येऊन थांबली. त्या शिळेला भीमशिळा म्हटलं. कोणती शिळा आहे? भीमशिळा. साक्षात भीमरायांनीच ती तिथे ठेवली. कारण भीम हे तिथले मुख्य भक्त आहेत. भीमांनीच महादेवाला अडवलंय ना. ते केदारनाथ आहे. त्र्यंबकम गौतमी तटे आपल्या जवळचं ज्योतिर्लिंग. 2 ज्योतिर्लिंग दादा लगेच समाप्त होईल ज्योतिर्लिंगांची कथा सुद्धा. आजची कथा बघा तुम्हाला फार महत्वाची. अगोदर 19 अवतार, आता 12 ज्योतिर्लिंगाची कथा. 2 ज्योतिर्लिंगाची कथा बाकी राहिली. हो ऐका. पुढचं आहे नाशिकचं ज्योतिर्लिंग जिथं कुंभमेळा होणार आहे. काय होणार आहे?
2027 मध्ये कुंभमेळा सुरू होईल गुढीपाडव्यापासून. फार लक्ष देऊ नका, महत्वाची कथा आहे. इथं महादेव आले कसे याची कथा आहे. काय झालं त्या ठिकाणी मायपू गौतम ऋषी राहत होते. कोण राहत होते? गौतम ऋषी. महर्षी गौतम राहत होते. त्यांचं तप असं होतं, त्यांच्या तपाने अख्ख्या जगभर दुष्काळ होता. अख्ख्या जगभर दुष्काळ होता. 72 वर्षाचा दुष्काळ पडला. किती वर्षाचा? 72 वर्षाचा. सगळीकडे दुष्काळ. पण गौतमांच्या आश्रमामध्ये पाऊस पडायचा. सगळे लोक म्हणले अरे गौतमाच्या आश्रमात पाऊस पडतोय, चला म्हणले आपण सगळे जमून गौतमांच्या आश्रमामध्ये आले. आश्रमामध्ये येऊन मुक्काम करू लागले. थांबल्यानंतर त्यांनी आता प्लॅन केला. म्हणे हा गौतमांचं काय म्हणणं होतं, तुम्ही थांबा, आश्रमामध्ये थांबायला माझी हरकत नाही, पण तुम्हाला संध्या करावी लागेल. काय करावं लागेल? त्रिकाल संध्या. ब्राह्मणाची त्रिकाल संध्या तुम्हाला करावं लागेल. ते त्यांना दुःख लागायचं. आता आमचं तसंच आहे. आम्ही तेच असतं, बाबा तू आश्रमात थांबतोय नाही विद्यार्थी, तर तुला थांबावं लागेल. थांबत असताना तुला काकडा करावं लागेल, हरिपाठ करावं लागेल, तुला ज्या आहेत वारकऱ्याची त्रिकाल संध्या करावी लागेल. काही पोरांना ते जड जातं. त्यांना सुनाट करायची सवय असते, त्यांना बंधन नको असतं. मग ते घरी जाऊन काहीही सांगतात तिथं असं आहे, तिथं तसं आहे. अरे त्यांना तसं इथं तसंच झालं. आश्रमामध्ये थांबलेत आणि थांबल्यामुळे त्या ठिकाणी मापू त्रिकाल संध्या करण्याची इच्छा होत नाही, म्हणून त्यांनी गौतमांची बदनामी करायला सुरुवात केली. म्हणजे या गौतमाला इथून काढू म्हणे आपण. बघा बरं का, ते गायत्रीचे उपासक होते गौतम ऋषी. गायत्रीचा यज्ञ त्या ठिकाणी करत होते, नेहमी यज्ञ करायचे. आणि त्यामुळे त्यांना काढण्याचं ठरवलं. आणि काढण्याचं ठरवल्यानंतर बस 2 कथा बाकी आहेत, मग पुढे आपली कथा पूर्णविरामाकडे जाईल. घडलं काय, त्या गौतमांच्या विरुद्ध षडयंत्र केल्यानंतर त्यांनी गणपतीची तपश्चर्या केली. गणेशजींना प्रसन्न केलं. गणेशजी म्हणले काय, एक काम करा, तुम्ही या गौतमाला आश्रमातून कसं काढता येईल काहीतरी करा. गणपती म्हणले येडे झाले का तुम्ही, साधूला त्रास देत आहेत, तुमचा बरबादी होईल म्हणले तुमची. एक सांगू का, साधूला कधीच त्रास द्यायचा नाही. मुळात पहिला मुद्दा, साधू कोणत्या जातीचा आहे हे पाहायचं नाही. लोक साधूच्या सुद्धा जाती विचारायला लागले. आता जाती ना पूजे साधू की पूछ लीजिए ज्ञान. अरे ज्ञान विचारा, त्याचं ज्ञान किती त्याच्याकडे, जात कशाला विचार, कोणत्या जातीचं काय घेणं नाही. उच्च जातीमध्ये जन्माला येऊन जर ज्ञानी नसेल तर काय कामाचा आहे तो. मग घडलं असं, गणेशजींनी गाईचं रूप घेतलं. कशाचं रूप घेतलं? आणि गौतमाच्या शेतामध्ये चरायला गेले. जगातले पहिले शेतकरी म्हणजे गौतम आहेत. कोण आहेत? गौतमांनी असं एक काडी घेतली आणि त्या गाईला मारून फेकली. अशी उगारताच गाय मेली. आता ती डुप्लिकेट गाय होती. सगळे जमा झाले. ओ गौतम महाराज, गो हत्येचा पाप आहे. आणि असं म्हणतात, जै देशे गो हत्याकडे तै देशे प्रजनन न पडे. म्हणजे तुम्ही गो हत्या केली इथं पाऊस पडणार नाही, तुम्ही इथून निघा म्हणलं. गौतम म्हणले वा रे वा, मी तर काही केलंच नाही, गाय तिची मेली, मी करू काय. गौतम म्हणले चिंता करू नका. तप केलं. तपातून त्यांना माहित पडलं की तुम्हाला 21 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करावी लागेल आणि त्यासोबत तुम्हाला 1 सहस्रदा गंगा स्नान करावं लागेल. गौतम म्हणले काय एवढंच विशेष नाही ना. अरे म्हणले इथं जो पर्वत आहे, या पर्वताचं नाव काय आहे? ब्रह्मगिरी. कोणता पर्वत आहे? ब्रह्मगिरी. या ब्रह्मगिरी पर्वतावर ब्रह्मदेवांनी तप केलं होतं. जे पहिल्या दिवशी आपण तप बोल ना, ते ब्रह्मगिरी पर्वतावर, सृष्टी उत्पत्तीच्या अगोदर. मग या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा केल्यानंतर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. हो, कोणत्या प्रदक्षिणेचं? पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य. 21 किलोमीटरची परिक्रमा आहे. किती? 21 किलोमीटरची. जर कधी गेलात तर करा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा. कारण दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. कुशावर्ते करता स्नान त्यासी वैकुंठी राहणं किंवा कैलाशी राहणं. हो, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा. एवढी ताकद तिथली आहे. मग गौतमांनी काय केलं? गंगा मातेला प्रार्थना केली. ए गंगा माता, तुला इथं उत्पन्न व्हावं लागेल, तुला यावं लागेल. म्हणले येईल मी, पण मी एकटी येणार नाही. म्हणले काय? मला मालक पण पाहिजे. म्हणे कोण मालक आहे? म्हणे मालक आहेत आमचे महादेव. येतात म्हणले. महादेवांचं तप केलं आणि 3 थेंबांच्या माध्यमातून महादेव तिकडे प्रकट झाले. त्रय म्हणजे 3, अंबक म्हणजे जल, त्र्यंबक या स्वरूपात ब्रह्मा विष्णू महेशच्या स्वरूपात महादेव प्रकट झाले आणि ते ज्योतिर्लिंग निर्माण झालं. बोला कोणतं ज्योतिर्लिंग? बोलिये त्र्यंबकेश्वर भगवान की जय. नमः पार्वती पदे हर 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 महादेव शंभो. आणि तिथं गंगा माता उत्पन्न झाली, गौतमी उत्पन्न झाली. तीच गौतमी जी गो हत्येच्या पापापासून
मुक्त करते, म्हणून तिचं नाव पडलं गो. काय नाव पडलं? गो म्हणजे गाय, वध म्हणजे हत्या, अरी म्हणजे शत्रू. गो हत्येच्या वधाची जी शत्रू आहे, गो हत्येच्या वधाच्या पापाला जी धुते, तिचं नाव पडलं गो वध अरी. अपभ्रंश होऊन झालं काय? गोदावरी. काय झालं? गोदावरी. एवढं डीप मध्ये तुम्हाला ऐकायला भेटत नाही, फार लक्ष नाही का? त्या गोदावरीने गौतमांचं पाप धुतलं, यात नवल नाही. महादेवांचं पाप धुतलं. एकदा महादेवांनी नंदीला विचारलं, नंदी माझ्याकडनं गो हत्येचं पाप घडलंय, मी धुवायला कुठं जाऊ? जा म्हणले गोदावरीवर स्नान करायला. महादेव गोदावरीला स्नान करायला आले. स्नान करून तिथून उठले, तिथंच बसले. जिथं बसले, ज्या नावाने बसले ते म्हणजे कपालेश्वर भगवान. कोणते? कपिलेश्वर भगवान, जे तिथं त्र्यंबकला आहे. तुम्ही जर गेलात, जगात सगळ्या महादेवांच्या समोर नंदी आहे, फक्त कपिलेश्वर महादेवांच्या समोर नंदी नाही आहे. कारण नंदीला सांगितलं, बाबा रे, नाशिकलाच ना कपिलेश्वर, रामकुंडाच्या जवळ कपिलेश्वर महादेव मंदिर आहे, आणि सांगितलं कपालेश्वर की बाबा रे, तुझ्याकडून सेवा घेणार नाही, तू मला मदत केली आहे. आजही तिकडे स्नान केल्याचं पुण्य. साक्षात रामाने स्नान केले तिकडे. राम 14 वर्षाच्या वनवासामध्ये 13 वर्ष 6 महिने तिकडे थांबलेत. किती 13 वर्ष 6 महिने त्या नाशिकमध्ये थांबलेत. पंचवटीमध्ये तिकडे थांबून स्नान केलंय. आणि अशा पवित्र जागेवर आता कुंभमेळा येणार आहे. कोणता येणार आहे? कुंभमेळा. जा बरं, सगळ्यांनी जा. त्यावेळेस आपण मागे तर काही जाऊ शकलो नाही, एवढे लांब गेले, जे गेले त्यांचे असे हाल झाले, विचारून नका. फक्त एक काम करायचं, आपल्या लोकांना एक घाण स्नान आहे. कोणतं घाण सवय की आम्ही शाही स्नान करायला पाहिजे. कशा काय करायचे शाही स्नानाची? शाही स्नान हे साधू लोकांसाठी असते, आणि संसारी लोक त्यांच्यामध्ये घुसतात. अरे बाबा, कसंही स्नान केलं, मन पवित्र पाहिजे, काही कामाचं नाही. त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते गौतमांच्या ती ज्योतिर्लिंग, गौतमी त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग जे आहे ते म्हणजे कोणतं? त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. त्याची आपण कथा ऐकली. त्या त्र्यंबकेश्वराची गौरी म्हणजे सप्तशृंगी. कोण आहे? सप्तशृंगी. बघा, शक्तिपीठ जेवढी देशामध्ये 52 शक्तिपीठांमध्ये प्रत्येक शक्तिपीठाजवळ महादेवाचं मंदिर आहे. एकमेव शक्तिपीठ असं आहे. कोणतं? सप्तशृंगीचं, गडावरची अंबाबाईचं. गडावर एकही महादेवाची पिंड स्वयंभू नाहीये. आता बसवले आहेत, ती गोष्ट वेगळी, पण जुनी शिवलिंग नाही. याला कारण तिचा जो मालक आहे तो कुठे आहे? त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपण म्हणतो शरण्ये त्र्यंबके गौरी. काय म्हणतो? बोला बोला. जर तुम्ही सप्तशृंगी मातेच्या फोटोखाली श्लोक पाहिला, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी. ती त्र्यंबकाची गौरी एक, ते त्र्यंबकेश्वर तिकडे, ही अंबाबाई इकडे येऊन बसली. दैत्याला मारलं तिने, अशा लाथीने मारलं होतं दैत्याला. या 7 बहिणी आहेत बरं का, या सप्तशृंगी. त्या किती बहिणी आहेत? 7 बहिणी. ती सप्तशृंगी आहे, धंदाई आहे, चिराई आहे. आता धुळे जिल्ह्यामध्ये या देव्या तुम्हाला पाहायला मिळतात. पेडकाई आहे. या देव्या सगळ्या बहिणी आहेत. या आपल्या खानदेश प्रांतामध्ये हा दैत्य माजला होता, एक मोठा दैत्य 7 रूपामध्ये प्रगटला. त्यांना मारण्यासाठी देवी भागवतामध्ये यांचं सगळं वर्णन आलेलं आहे. पण एका त्याच्या पाकिटमध्ये काय काय सांगायचं? आता शिवपुराणात आहे का, कधी योग आला तर सांगण्याचा प्रयत्न करू. देवीचं चरित्र खूप आवडतं मला, सांगायलाही आवडतं आणि ऐकायला आवडतं. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मायफू गौतमी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा ऐकली. शेवटचं ज्योतिर्लिंग राहिलंय आपल्या जवळचं, अगदी जवळ आपल्या. कोणतं आहे? कृष्णेश्वर भगवान. सगळ्यात जवळ आपल्याला कोण आहे? कृष्णेश्वर. गुष्मा नावाची बाई होती, तिची बहीण होती सुदेहा. जय हरी महाराज. झालं कीर्तन? झालं? बसा आता. जायचंय पात्र करायला? जाऊन या मग, बघा जमलं तर. तुमच्यामुळे लांबवलं आहे मी एवढा वेळ. आज करावा ना, ऐका, लक्ष द्या. नाना महाराजला लई गोड माणूस आहे. टाळ्या होत्या त्यांच्यासाठी, बघा लगेच तयार आहे. ऐका पुढे. सुदेहा नावाचा, सुधर्मा नावाचा ब्राह्मण आहे, त्याची पत्नी सुदेहा आहे. दोघं पती पत्नी सुंदर नांदतायत, पण सुदेहाला पुत्र होत नाही. ती म्हणले एक काम करा, माझ्या बहिणीशी लग्न करून घ्या म्हणले तुम्ही. त्याला म्हणतात समजदारी. माझ्या बहिणीशी लग्न करून घ्या. ठीक आहे म्हणले. तिच्या बहिणीचं नाव गुष्मा होतं. काय होतं? लग्न केलं. लग्न केल्यानंतर हिने पार्थिव शिवलिंग निर्माण करायला सुरुवात केली. दररोज 108 मातीची शिवलिंग निर्माण करायची आणि एका कुंडामध्ये त्यांना अर्पण करायची. देव तिला पावल्यानंतर ती गरोदर राहिली. गरोदर राहिल्यानंतर तिला त्या ठिकाणी मुलगा झाला. काय झाला? पण मुलगा झाल्यावर तिने पार्थिव शिवलिंग निर्माण करणं थांबवलं नाही बरं का. पार्थिव शिवलिंग निर्माणच करते. महिला मंडळ जास्त संकट येत असेल ना, 11 पार्थिव शिवलिंग निर्माण करायचं होतं. किती? 11 पार्थिव शिवलिंग निर्माण करायचं, त्यांचं पूजन करायचं, त्यांना
जे 3 रेषा आहेत त्या ठिकाणी अखंडित 3 तांदूळ लावायचे. काय लावायचे? 3 तांदूळ. आपण महादेवाच्या वरती ना तर मातीच्या शिवलिंगावर 3 अखंडित तांदूळ लावायचे आणि तांदूळ लावून त्या ठिकाणी त्याच्यावर तांदूळाचा अभिषेक करा. अजून इतर सप्तधान्याचा अभिषेक करा आणि बिल्वपत्राचा अभिषेक करा. कोणतरी माता दररोज 5 पाणी 7 पाणी बेल आणते. कोण आणते? मला ते बोलतात दररोज, पण मग कोण आहे तिकडे मागे बघा त्या ताई, कोणतरी हात वर केला. हो, त्या बिल्वपत्र आणतायत. बिल्वपत्राची ताकद अशी बरं का, फार लक्ष देऊ नका. 3 पत्र बेल तर हे सर्वस्व आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं या अन्नानुसार. पण 1003 पत्री बेल वाहिल्यानंतर जे पुण्य मिळतं ते एका 4 पाणी बेल वाहिल्याचं पुण्य मिळतं बरं का, लक्ष देऊ नका. आणि 10,000 4 पाणी बेल वाहून जे पुण्य मिळणार नाही ते एक 5 पाणी बेल वाहिल्यानंतर पुण्य मिळतं. 1,00,000 5 पाणी बेल वाहिल्यानंतर जे पुण्य मिळत नाही ते फक्त 6 पाणी बेलपान वाहिल्यानंतर पुण्य मिळतं. आणि 10,00,000 बेलपान 6 पाणी व्हाल तेव्हा तुम्हाला 7 पाणी एक बेलपत्र वाहिल्यानंतर पुण्य मिळतं. पण ते दुर्मिळ आहे बरं का. आता काय झालं, आताच्या काळामध्ये याच्यामध्ये डुप्लिकेट काही रोपं यायला लागली. त्यांना बनवण्यात आले बेलपान. ओरिजिनल बेलपानाचं झाड आहे त्याला दुर्मिळ एखाद्या वेळेस कदाचित 4 पाणी 5 पाणी 6 पाणी बेल सापडेल. इतकं बेलपान कधी सापडत नाही. पण आता हे संसर्ग करून त्या ठिकाणी बेलाचे वृक्ष निर्माण करू लागलेत, त्याच्यातून ते उत्पन्न होऊ लागलेत. आता सगळंच त्या ठिकाणी हायब्रिडच आहे. मग बेलपान कुठे त्याच्यापासून वाचणार आहे? पूर्वीचं बेलपानाचं पान आणि आताच्या बेलपानाचं पान बघा बरं तुम्ही, फार फरक आहे. आताच्या बेलपानाचे पानं ही फार लांब यायला लागले, पूर्वी एवढी लांब नव्हती. आता याच्यामध्ये सगळं हायब्रिड माल आहे. असो, पण आपली भावना महत्वाची आहे. कसं का असे ना, आपण आपल्या श्रद्धेने वाहतोय हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी त्या गुष्माने अशा करता करता तिला मुलगा झाला आणि मुलगा झाल्या झाल्या सगळी बहीण जडायला अशी लागली. तिला म्हणले एवढं पुढे स्थान भेटतंय आणि आपण मागे राहतोय. परिणाम असा घडला गड्या हो, बहिणींमध्ये एकमेकांमध्ये द्वेष निर्माण झाला. बहीण एके दिवशी पार्थिव शिलिंग निर्माण करायला बसले असताना सख्या बहिणीने तिचा मुलगा काढला आणि मुलाचे तुकडे तुकडे केले. काय द्वेष असतो खरं सांगू का? एक लक्षात ठेवा, सगळं करा, 2 माळा जप कमी केल्या चालेल, 2 दिवस महादेवाच्या मंदिरावर कमी गेल्या चालेल. एकमेकांविषयी द्वेष ठेवू नका. एकमेकांविषयी द्वेष ठेवू नका. कुठे पेडशेल एवढं पाप? कोणाच विषय नाही. मनामध्ये मन साफ ठेवा ना. मन चंगा तो कटोती में गंगा. मन चांगलं ठेवा. काही लई भक्ती करतात, लई भक्ती, सकाळ संध्याकाळी भक्ती, मन मग पाप आहे. काय काम काढी लावायची त्याला? आम्ही जातो म्हणले बैठकीला, आम्ही जातो सत्संगला, आम्ही जातो इकडे, आम्ही जातो तिकडे, सगळं खरं आहे. पण धर्म वागणं चांगलं नाही. त्याचं काय करायचं? स्वतः वागणं सुधारा. समाजाला देखावा दाखवू नका. काय करायचं देखावा दाखवून? भक्ती अंतःकरणातून आपल्या स्वतःच्या याच्यासाठी असते, स्वतःच्या स्वकल्याणासाठी असते, ही दाखवण्यासाठी नाही. जे दाखवून भक्ती करतात तर त्यांच्या भक्तीला काळीमा लागतो. जे दाखवून भक्ती करतात त्यांची फार काळ टिकत नाही. अरे बाबा हो, कधी कधी मी तर म्हणतो ना, एखादा माडकरी नसेल पण त्याचं वागणं चांगलं असेल, कोणाच्या सुखादुखात उभा राहत असेल, मन मोकळा असेल ना, तो 1000 माडकऱ्यापेक्षा बिना माडकरी सुद्धा कधीतरी चांगला आहे. हे लक्षात घ्या. हो, मन चांगलं ठेवा, मनावर ताबा ठेवा. कोणाविषयी द्वेष करू नका, कोणाविषयी दंभ ठेवू नका, कोणाविषयी वाईट भावना ठेवू नका, लोकांविषयी प्रेम ठेवा. किती दिवस जगायचंय आपल्याला? एकच लक्षात ठेवा, काय? सदा ना रहा है, सदा ना रहेगा, जमाना किसी